तळोदा शहरातील मुख्य रस्त्यावर अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडी करण्याची मागणी। तळोदा शहरातील तहसीलदार कार्यालय व पोलीस ठाण्याकडे जाणाऱ्या मुख्य रहदारीच्या रस्त्यावर हिरा मोबाईल दुकानाच्या वाढत्या अतिक्रमणामुळे वाहतुकीची मोठी कोंडी होत असून अपघातांची शक्यता वाढली आहे। या संदर्भात पालिकेच्या बांधकाम समिती सभापती व नगरसेविका प्रतिभा दीपक पाडवी यांनी नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना लेखी निवेदन देऊन तातडीने कारवाईची मागणी केली आहे। निवेदनात नमूद केल्याप्रमाणे पूर्वी संबंधित जागा मोकळी असल्याने ग्राहकांची वाहने तेथे पार्क होत होती आणि रस्ता मोकळा राहत होता। मात्र नव्याने आरसीसी बांधकाम करून पार्किंग जागेवर अतिक्रमण करत पत्र्याचे 2 मजली शेड उभारण्यात आले आहे। त्यामुळे दुकानासमोर येणारी वाहने थेट रस्त्यावर उभी राहत असून रहदारीला अडथळा निर्माण होत आहे। परिणामी या ठिकाणी नेहमीच ट्रॅफिक जॅम होत असून लहान मोठे अपघातही घडत आहेत। याच परिसरात वीज वितरण कंपनीने जुना विद्युत खांब काढून नवीन खांब रस्त्याच्या पुढील बाजूस उभारल्याने धोका वाढला आहे। स्थानिक दुकानदार व नागरिकांनी हा खांब पूर्ववत जागेवर ठेवण्याची मागणी केली आहे। तसेच पत्र्याच्या शेडमुळे शॉर्ट सर्किट होण्याची शक्यता असल्याने दुर्घटना टाळण्यासाठी खबरदारी घेणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। या पार्श्वभूमीवर संबंधित अतिक्रमण त्वरित हटवून बांधकाम परवानगीची तपासणी करावी अशी मागणी नागरिक व वाहनधारकांकडून होत आहे। ब्युरो रिपोर्ट।